नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। हो याचा आश्रय किती हे नुकसान आश्रय कोणा काय तुम्हाला हे तमाशा देकर काय हे तमाशा देकर काय सांगताना निघाले आपले केवळ पूर्ण ओढली ना अहो तुम्ही हसू कसं आहे पण तुम्ही साहेबांनी म्हणजे आम्हाला माहिती आहे ना तर तुम्ही माझ्या हातातून केवळ ओढत होते मी काय म्हणतो हो तोंड ठेवा काहीतरी करायला त्याचा म्हणायचा अर्थ नव्हता. अहो पण हसू राहिले ते बी ठीक आहे ना, शांत राहा. हसू राहिले अरे तुम्ही हसू राहिले तो लाज वाटत लाज नाही माणसाला हसू राहिला माणूस अरे काय माणूस आहे 2 तासापासून हसूच राहिला 30,000ची गाडी चोरीला गेली तर तो बंबा मारत फिरल आणि इथं दोन अरे तोंड नाही तोंड हसू राहिला ते समोर आपल्याला बाबा नेक्स्ट टाइम द्या तर सरळ घेतो फाशी घेतो आता इकडं सगळं समोर काय टेन्शन नाही मरायचेच काम आहे नाही असे कोण देणार पैसा आता पैशावाल्याला कोण देणार आहे समोरचा एक दिवस नाही थांबणार मेले तुमचे दारी मेले। नाशिकच्या दिंडोरी रोडवरील मसरूळ परिसरातील रामेश्वर नगर येथे आज अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली। अमन अफजल कुरेशी यांच्या गोठ्यातील तब्बल 19 ते 20 मशीनचा पोलावर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून यामागे थेट MSCBचा भोंगळा आणि बेजबाबदार कारभार असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे। माहितीनुसार कित्येक वर्षापासून कुरेशी कुटुंबाने वारंवार तक्रारी करूनही MSCB कडून दुर्लक्षच करण्यात आले। परिसरात सतत व्होल्टेज कमी जास्त होणे, निकृष्ट दर्जाच्या वायरचा वापर, लांब अंतरावरून ओढलेली सैल वायर आणि पोलावर वाढलेल्या वेली या सर्व गोष्टींकडे अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक डोळे झाक केले। आज याच निष्काळजीपणाचा परिणाम भीषण ठरला। गोठ्यात अचानक करंट पसरला आणि निष्पाप म्हशी एका मागोमाग एक मृत्युमुखी पडल्या। यावेळी अमन कुरेशी स्वतः गोठ्यात उपस्थित होते। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी जीवाची पर्वा न करता तत्काळ स्विच बंद केला आणि बांबूच्या साहाय्याने वायर बाजूला करून मोठा अनर्थ टळला, अन्यथा संपूर्ण गोठा उद्ध्वस्त झाला असता। धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर MSCBच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पुरावे लपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप कुरेशी यांनी केला आहे। वायर काढून नेण्याचा प्रयत्न सुरू असताना त्यांनी स्वतः ती हिसकावून घेत चूक तुमची आहे, ती लपवू नका असा जाब विचारला। स्थानिक नगरसेविका दीपाली गीते यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि MSCBच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली। पंचनामा आणि पशुवैद्यकीय तपासणीतही स्पष्ट झाले की म्हशींचा मृत्यू विजेच्या धक्क्यामुळेच झाला आहे। या घटनेमुळे कुरेशी कुटुंबावर प्रचंड आर्थिक संकट कोसळले आहे। लाखोंचे नुकसान झाले असून कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। स्थानिक नागरिकांचा संताप उसळला असून मागणी एकच, MSCBच्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा, अमन कुरेशी यांना पूर्ण नुकसान भरपाई द्या, निकृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। मसरूळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। हा केवळ अपघात नाही, हा MSCBच्या निष्काळजीपणाचा थेट बळी आहे। जर वेळीच तक्रारीवर लक्ष दिले असते तर आज 20 निष्पाप जनावरांचा जीव गेला नसता। आता प्रश्न एकच, जबाबदार कोण आणि न्याय कधी याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, रणजित झापर्डे सह स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक। असं झालंय त्यांचं म्हणणं असं आहे की तुमची म्हशी आहे ना, तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना मीटरवरून झालेला आहे। आमचा प्रॉब्लेम झालेला आहे वरतून केबल जो आहे ना, केबल जळलेली आहे आणि ते डायरेक्ट आहे ना पोलवरून शॉर्ट सर्किट होईल होती। त्यांच्या म्हणणं नाही म्हणे वरतून नाही आहे, ते वरती पाहून आणि केबलला पोलली त्यांनी आमचेशी आणि डायरेक्ट म्हणते काहीच नाही आहे, मीटरवरून झालेला आहे प्रॉब्लेम। आमचे 20 म्हशी मेलेले। कोणी केबल लपवले? ते लाईटवाले राजू आवाडे, MSCB ऑफिसर आहे। MSCB तुम्हाला कसं माहिती केबल लपवले? ते नंतर ते साहेब आले ना, लाईट इन्स्पेक्टर, त्यांनी आहे ना आम्हाला केवळ त्यांनी दाखवली। त्याच्यानंतरून मी केवळ त्यांच्या हातातून उचकून आणले। ओके। आणि ताई आले होते, दीपाली ताई, त्यांचे देखत बी त्यांनी हेच म्हणले का मीटरवरून प्रॉब्लेम आहे। ओके।
आणि नंतरून पाहिल्यानंतरून ताईला आम्ही दुसऱ्यांदा बोलवेले ते केबलवरून प्रॉब्लेम झालेला आहे. व्होल्टेज कमी जास्त झालं. आता तुमची काय मागणी आहे नेमकं? आमची मागणी अशी आहे, आमची भरपाई द्या, तेव्हा म्हशी उठणार, तर त्याच्याशिवाय म्हशी उठवणार नाही आम्ही. साडे काय प्रॉब्लेम नाही. ते फुटून मेले ना एकदम पूर्ण सगळे बी गेले चालेल, फाशी घेऊन टाकू आम्ही नाही. पण आमची आम्ही भरपाई इकडून हलणार नाही आणि हे म्हशी बाहेर जाऊन देणार नाही. आमची भरपाई जागीच पाहिजे. काय नाव तुमचं? इर्साद कुरेशी. किती वर्षापासून आपला गोठा आहे इथं? आपला पिढीवरून पिढी आहे येतो धंदा. ते मागणी केला. काय झालं नेमकं? नेमका काय हे शॉर्ट सर्किट झाला. मी गेलो होतो नवाज पडायला. पोरे आलो होतो 2 वाजता गोठ्यावर. त्याच्या आला मला 2:30 वाजता फोन की काहीतरी म्हैशी आणून राहिले साहेब. म्हणलं काय झाला? मी आलो पडत तर इडून म्हैशी धडाधड पडायला लागले साहेब. मग मी पाहायला म्हणले करंट उतरलाय. मी मीटरमध्ये आग लागली. मग ते मीटर तोडला, नाही तरी बंद झाला. मग मी बाहेर गेलो बल्ल्या घेऊन, ते बल्ली धुवून मग ते बाहेरचे 2 वायरी तोडले मी. तेव्हा ते तेवढे म्हैशी 19 म्हैशी मरून गेले. इलेक्ट्रिसिटीचा करंट हा कशात उतरला होता नेमकं? डायरेक्ट मीटरमध्ये. मीटरमध्ये. हो. आणि मशीनला कसं काय करंट लागलाय? करंट आला, ते साकडा आहे ना मशीनला, ओके. ते साकड्यामध्ये करंट पोचला हं. लोखंडमध्ये. ते जे 2-4 म्हशी दोरी होती ना, ते दोरीमुळे वाचले ते म्हशी. बरं. ज्यांच्या गळ्यात साकड्या होत्या ते मेले. त्याच मेल्या. जवळपास किती म्हशी मेल्या आहेत आपल्या? 19 म्हशीमध्ये. 19 म्हशी मेल्या. जवळपास टोटल किती म्हशी आहेत? 44 म्हशीमध्ये 44 म्हशी. त्याच्यातल्या 19 म्हशी मेले. या मेलेल्या आहेत. बरं. काय नाव एक आपलं? म्हशी 2-2, 2.5 लाख रुपयाची म्हशी साहेब. आता आपली काय मागणी? माझी भरपाई द्यावा. पूर्ण म्हशीची भरपाई पाहिजे आपल्याला. कोणाकडनं भरपाई पाहिजे? MSCB राहो कोणी राहो, आपल्याला भरपाई पाहिजे आपल्याला. मी म्हशी हलवून देणार नाही, भले साडून गेले तरी चालेल. आणि मी स्वतः हा फाशी गोठा घेणार आपला आहे, तो भाड्याचा स्वतःच्या नाही. काही भाड्याच्या नाही. ब्लॉक मारून देईल गोठ्याला, म्हशी साडून देईल. इडे बास फुटू हे काय हो, स्वतः आत्महत्या करून घेईल मी. मला भरपाई नाही भेटली तर. माझा फॉल्ट नाही आहे. साहेब आले. मी 15 दिवसाआधी केबल टाकायला लावली, त्यावारी केबल टाकून गेलाय त्यांच्याकडून. जवळपास किती दिवसापासून मागणी करताय तुम्ही? की मी रोज कंप्लेंट करतो 2-4 दिवसांनी की लाईट नाही, हे नाही, रोज Voltage कमी जास्त होऊ राहिला, व्होल्टेज कमी जास्त होतो. आणि ही सर्व्हिस वायर टाकली होती हे तुम्हाला माहिती होती का? कमी हो, व्होल्टेज. यांनी टाकली 15 दिवसांनी. टाकायचं आहे, आपल्याला नाही माहिती. यांचं काम यायला नाही माहिती आपल्याला काय. आता यांनी कशी टाकली काय? मेरा नाम अमन अफजल कुरैशी, रहवासी नासिक का। मेरा तबेला रामेश्वर नगर में, नासिक, पिंडोरी रोड, मसूर, नासिक। मेरे तबेले के अंदर आज 20 भैंसों की डेथ हो गई बाई करंट शॉक से हुआ है ये सब। हमने MSC वालों को कॉल किया, हमने बुलाया उन्हें कि आप यहाँ पर आपका करंट उतर गया यहाँ पे। वहाँ पर उन्होंने आके चेक किया तो उन्होंने हम पे ब्लेम किया कि आपके पास से कुछ इशू हुआ है, इनर इशू है कि आउटर इशू है। फिर हमने पूरा चेक करवाया तो ऊपर वायरमैन ऊपर गए चेक करने के लिए, और उन्होंने हमें कुछ रिस्पॉन्स नहीं दिया। बाद में जब दूसरे ऊपर से साहब आए, उन्होंने चेक करने के बाद उन्होंने देखा कि वो बोले कि ऊपर वायर जल चुकी है। तो पूरा हमने सेटअप पूरा देखने के बाद तो वहाँ पर उनको बोला हमने ऐसा है, हमारा बात भी हुआ उनसे, तो बोलने लगे कि हम आपका इशू है, ये हमारा इशू नहीं है। तो हमने उनको पहले भी बोल चुके थे कि वोल्टेज का प्रॉब्लम हो रहा है यहाँ पे नासिक के अंदर, हमारे एरिया के अंदर, रामेश्वर नगर के अंदर। तो हमने उनको बोला तो बोलते वोल्टेज का प्रॉब्लम नहीं है, आपका प्रॉब्लम है। यहाँ से हमारे वायरिंग से होते होते मीटर में प्रॉब्लम हुआ, मीटर से शॉर्ट सर्किट होने की 20 भैंसों का हमारा डेथ हुआ। अभी ये ब्लेम किसको देना चाहिए? सरकार ब्लेम करे, MSC भी ब्लेम करना चाहिए। हम MSC को कंप्लेन कर रहे हैं, कंप्लेन कुछ रिस्पॉन्स दे नहीं रहे, और उन्होंने आपको हमें बोला कि ऐसी ऐसी बात है, हमारा प्रॉब्लम आपका है, हमारा नहीं है। आगे दीपाली ताई गणेश जी थे, उनको बुलाया था तो वो आए थे, उनके सामने उन्होंने बोला कि हमारा इशू है। तो हमने MSC वाले टच किया, ये वायर है, ये वायर सब जगह जल चुकी है, हाई वोल्टेज के से जली वायर। तो आप लोगों को बताइए हमें कौन न्याय देगा? न्याय हमें मिलना चाहिए, MSC वालों को भरपाई देना चाहिए, हमें पूरी भरपाई देना चाहिए। हमारा 19 भैंसों का नुकसान हुआ है, 40 लाख रुपए का हमारा माल का नुकसान हुआ है। MSC वाले उन सबको भरपाई देना चाहिए। और सब साहब भी सब चेकअप किया, उनका पुलिस हमारा हो चुका है, इन्वेस्टिगेशन हो चुका है हमारा, और उनका करने का पोस्टमार्टम भी कर चुके भैंसों का। उसमें क्लियर कट आया है कि भैंस शॉर्ट सर्किट से डेथ हुई है। अभी हमें न्याय मिलना चाहिए, नहीं तो हम आंदोलन करेंगे कि हमारी जान जाएगी या तो सब कुछ जाएगा। फिर वैसे हम बर्बाद हो चुके हैं, हमें इसका न्याय मिलना चाहिए। MSC वालों को सख्त 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 कार्रवाई चाहिए। और उनका वायरमैन को हमने बुलाया तो ऊपर से आके हमें वो कर रहे क्या, अरुण वायरमैन है, वो बोलते हैं कि हमारा इशू नहीं, तुम्हारा इशू है, और हंस रहे हो हमारे ऊपर। हमारा नुकसान हो गया इतना, हम मर जाते हो, हमारे पे हंस रहे हैं। फिर उससे बोलते 15 दिन की छुट्टी पे था, ये था वो था। ये झूठ बोलने से सर ये ब्लेम कर रहे हैं। ये हमें कार्य होनी चाहिए, हमें सब चीज़ का हमें फायदा होना चाहिए। देखो अभी क्या देखो 19 भैंसे मरी है, 40 लाख रुपए का नुकसान हुआ है। वो बोल रहे हैं हम कार्रवाई कर देखते हैं क्या है, क्या ऑप्शन नहीं। हमें इंसाफ मिलना चाहिए सर, हम ये गवर्नमेंट से करेंगे, अपील करेंगे, हमें इंसाफ मिलना चाहिए।
ये वायर है, उनकी वायर सब उनके हाथ की फिटिंग है, हमारा तो कुछ नहीं है। और हम टाइम टू टाइम बिल पेमेंट करते हैं और हमारा सब कुछ क्लियर है। हा जो प्रकार घडला आहे हा फक्त निष्काळजीपणामुळे घडलाय। एमएससीबीने याच्या अगोदर या पोलवरती पानवेली पावसाळ्यात वरती चढता याची सुद्धा ते काळजी घेत नाही। आज ज्यामुळे हा प्रकार घडलाय त्यामुळे एवढी मोठी हानी झालेली आहे। या हानीचं आज याच्यावर कोण हे करणार, याचं जबाबदारी ही कोण घेणार? आज हा माणूस एवढा गरिबीतनं एवढं वरती आलेला आहे, त्या माणसाचं आज एवढं मोठं नुकसान झालं, याची सर्वस्व जबाबदारी ही एमएससीबीने घेतली पाहिजे। यांच्या निष्काळजीपणामुळे एवढं झालेलं आहे। आज तो पोल बघितला तर पोलवरती पूर्ण त्या पानवेलींचं ते जाळं आहे हे सुद्धा यांना दिसत नाही का? कोणी माणसाचा जीव घ्यायची वाट बघता का हे? त्यामुळे हा सर्वस्व जबाबदारी एमएससीबीच असणार आहे। एवढं झालेलं नुकसान हे सगळं एमएससीबीने यांना पूर्णपणे भरपाई करून द्यावी।